शिंदे वस्ताद आकड्यावरती आलेले सर्वच्या कुस्ती मैदानात झटणारे हे पहा हो 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 आयोजक श्रीराम आत्माराम बेडके वस्ताद यांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी सगळीच माणसं आकड्यावरती आलेली आहेत। डीएसपी राहुल नाना आवरेसे 2018 सालचं सुवर्ण पदक या भारत देशाला मिळवून दिलं आणि असे प्रमुख पाहुणे म्हणून कुस्ती मैदानाला लाभलेले आहेत। सूरज ठवरे वस्ताद पंच म्हणून आपण आकड्यावरती चला। सूरज ठवरे वस्ताद वेलकम राष्ट्रीय खेळाडू सूरज भाऊ चला हो, तुमची गरज आहे या लाल मातीला, तुमच्या माध्यमातून अनेक पैलवान घडतात। सूरज भाऊ ठवरे वस्ताद आकड्यावरती पंच म्हणून आलेले आहे। बालाजी झरे पैलवान लातूर केसरी किताबाचे मालक, एकेकाळी पाटोद्याला बऱ्याच वर्षी कुस्तीचे धडे आबांच्या माध्यमातून घेतले आणि एक ओळख निर्माण केली बालाजी झरे पैलवाननी या लाल मातीतनं। आणि एप्पा हो हो एक मिनिट बाळूभाऊ एकच मिनिट, अर्धवट कुस्ती सोडू नका, पंचांनी थाप टाकली तर कुस्ती दिली जाईल। समीर शेख पैलवान हात वरती करा आणि बाळू बडके पैलवान हात वरती करा। एप्पा मच्छिंद्र आखाड्याला सराव करतोय गोरख वांजळे वस्तादचा पट्टा असा समीर शेख आणि ओहो सुरुवातीलाच घनचक्कर बाळू बोडके म्हणतात त्याला। शाबास 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 घर 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 परत कब्जा मजबूत टाळ्या करा टाळ्या टाळ्या टाळ्या। ओहो हो हो अहो एक आग आहे तर एक वाघ आहे, थांबणे त्यांच्या रक्तातच नाही अशी कुस्ती। बबडू माने यांच्याकडून परत मला 100 रुपयाचं बक्षीस। एपा कुस्ती मैदानाचे आयोजक श्रीराम आत्माराम बेडके वस्ताद जाहीर करतात, तुम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्या काम केलं म्हणून तमाम गावकऱ्याचं पुन्हा एकदा श्रीराम आत्माराम बेडके वस्ताद यांच्याकडून अभिनंदन केलं। टाळ्या करा जोरदार टाळ्या। हे कुस्तीचं मैदान घ्यायचं एवढं सोपं नाही, पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या माणसाचा तो देव मासूद स्वतः सांगतायत की माझ्याकडून त्यांचा आभार। हे कुस्तीचं मैदान आणि कब्जा मजबूत करण्याचा प्रयत्न आणि कब्जा मजबूत समीर शेख पैलवाननं केलेला। एक आग आहे तर एक वाघ आहे, पंचांना विनंती आहे फिरत राहा। मंथन झालंय घुसन झालं, आबांनी दिलेला शब्द खरा ठरला। मैदानात सगळ्या समोर म्हणले पाऊस येत नाही आणि खरोखर बजरंग बलीने साथ दिली, पावसाचा ठिपकाच बंद झाला। आखाडा रोटरला शाबास किल्ली तोडून उठून गेला। बाळू बोडके पैलवान अनेक गदेचा मालक, मोठा सेलिब्रिटी पैलवान म्हणून ओळख आहे बाळू बोडके पैलवानची। बेसावध राहू नका, धोका देऊ नका, धोका पत्करू नका। शाबास हो 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 परत एकेरी पटावर पट करण्याचा काम चालू झालेला। या लाल मातीचं आराध्य दैवत म्हणजे बजरंग बली आणि बजरंग बलीचा एकदा जोरदार जयघोष झाला पाहिजे। बोल बजरंग बली की। आवाज तोंडातनं निघत नाही, देवाचं नाव घेवला सांगतोय मी, पण ज्याचे पक्व फरीपळे गळले रे जीवन त्याला कळे रे। देवाचं नाव घेताना तरी आवाज मोठ्याने आला पाहिजे। बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की। अवघ धुमधुमलं डिगोल आवाज गावात गेला। शाबास कब्जा मजबूत केला समीर शेख पैलवाननं। घातकी पोरगा घोट्यातनं पट धरला बाळू बोडके पैलवाननं। काही होऊ शकतंय कुस्ती बघा आणि शक्य करूनच दाखवलं। श्रीराम बेडके वस्तादांनी गेले 15-20 दिवस झाले या कुस्ती मैदानाची चर्चा। पुढच्या वर्षी जाहीर करतात श्रीराम बेडके वस्ताद 5 लाख रुपयाची कुस्ती घेणार। टाळ्या करा टाळ्या जोरदार टाळ्या। लाल मातीशी नातं निगडी ठेवणारे एपा ओ
दानत असावी लागते. हो बरोबर आहे तुमचं कौतुक आहे. धन बऱ्याच जणांकडे असतंय पण दानत असावी लागते. इथं नाही बा आमच्याकडे बघा रात्रीला 50-50 हजार रुपये उडवतात आणि पापाचं धन येऊन घरी परत द्या. पण ढिगोळकर इथं मर्दानगी आणि पुरुषार्थ जपण्याचं काम करतात. मग रात्रीला कुठं उडवतात विचार करा आणि पापाचं नेऊन घराकडे परत द्या. पण इथं लाल मातीची सेवा करण्याचं काम मोठ्या तडपणे चालू आहे. या कुस्ती मैदानाचे आयोजक श्रीराम आत्माराम बेडके जाहीर करतात तमाम गावकऱ्यांनी फार मोठी साथ दिलेली आहे. अशी साथ कायम ठेवा आणि याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अजून मोठ्या कुस्त्या घेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतोय. त्यांनी जाहीर केलंय ही खांद्यावर घेतलेली पताकाता खातली टेकवणार नाही. 5 लाख रुपयाची कुस्ती पुढच्या वर्षी या मैदानात 1 नंबरची होणार आहे. याची दानते का देवा त्याचा विसर न व्हावा. कौन कहता इंसान हर दिन मंदिर जाए कर्म ऐसा होना चाहिए. श्रीराम बेडके वस्तादा सारखं कर्म पाहिजे. इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए अशी कर्म करणारी डिगोळकर मंडळी आहे. शाबास कुस्ती करा मानेवरती हाताचे हातोडे. हो 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 बाबा तुम्हालाच मगा बोललो तिकडेच कुस्ती आली. अहो थोडं पाठीमागं सरका. चुकून दुहेरी पट काढून अंगावर बोजा पडला तर या वयात हे शक्य नाही. एखादा पार्ट डॅमेज झाला तर जुळत पण नाही. वस्तुस्थिती बोलतोय तुमच्यासाठी नाही सगळ्यासाठीच बोलतोय. कमीत कमी 100च्या पुढे सहज दोन्ही पोराची वजन आहे. 100 200 अंगावर पडला तर रोलर फिरल्यासारखं वाटेल. त्यामुळे पाठीमागे सरकून बसा. छोटी मुलं अजून तुमचं भविष्य तुमच्या समोर आहे. पाठीमागे सरकून बसा विनंती आहे. वसंत रसाळ असतात ती पलीकडची थोडी बाजूला विनंती आहे. चुकून कुस्ती अंगावर आली तर हातापायाला इजा होण्याची शक्यता आहे. समीर पैलवान कुस्ती करा. बाळू पैलवान कुस्ती करा. क्या महाराष्ट्रभर दोन्ही पोराची नाव आहे. ओ शाबास अटॅक आणि एकेरी पट घोट्यात न काढण्याचा प्रयत्न बाळू बेडके पैलवानचा. उंचीला कमी असलेला पण कुस्तीतला जादूगार आहे. धरील तिथं डाव करतय असा बाळू बेडके पैलवान. तर शांत डोक्यानं प्रतिस्पर्धेचं ऑपरेशन करणारा समीर शेख पैलवान समोरून पट काढला होता. कुस्ती छुटेगी नहीं पैलवान. कुस्ती आर्या पारच होणार. हजारो प्रेक्षक तल्लीन झाले आणि गर्दी गोळा करण्याचं काम श्रीराम बेडके वस्तादला फार मोठं श्रेय जातंय. कुस्ती सुटणारच नाही नोंद घ्या. आणि आता आबा आखाड्यावरती उतरलेले समज देणार आहे. आबाचा निर्णय मला तर वाटतं अख्ख्या महाराष्ट्रात एकही पैलवान टाळत नसेल. वस्तुस्थिती बोलतोय. आबा बोलले की आबा बोलेल ते वचन आणि आबा बोलेल तेच शासन. कारण आबा कधी दोन्ही पैलवानला आपला तुपला करत नाही. दोन्ही पैलवानाच्या पाठीवरती मायेने थाप टाकतायत आणि कब्जा मजबूत केला. समीर शेख पैलवाननं डाव दिला जाईल. तज्ञ पंच त्या कुस्तीला शिवछत्रपती पुरस्कार विजेते लाभलेले नोंद घ्या. सूरज ठवरे वस्ताद पंचाच्या भूमिकेमध्ये एकेरी पट काढला. शाबास काहीतरी घडणार. ओहो दोन्ही पैलवान चिखल्या मारुती झालेले आहे. घाम आलेला आहे. मोठ्या दिला धाडसन आखाड्यावरती लढताय. कुस्ती करावी लागेल. शाबाश कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. कुस्ती करा. तन भी सुंदर मन भी सुंदर. सुंदरता की मूर्त हो आप. तारीफ करो उसकी जिसने तुम्हें बनाया वो कितना सुंदर होगा. अशी तगडी कुस्ती आखाड्यावरती चालू आहे. हो दोन्ही पैलवान मोठ्या तडपेने लढतायत. अंगातलं कष्ट थांबू देत नाही. ती मेहनत ते केलेलं कष्ट थांबू देत नाही. पाटे 3:30 वाजता उठावं लागतंय.
10-10 किलोमीटर धावावं लागतंय, यमाच्या दारेत जाऊन यावं लागतंय, तेव्हा कुठं ते एवढा करंट आणि पारा येतोय. शबास. डोक्याला डोकं लावून नव्हे तर डोक्यातल्या विचारानं कुस्ती करा पैलवान. दम परतळलेला आहे पैलवानाच्या माने आणि हत्तीच्या सोंडेत जोपर्यंत दम आहे तोपर्यंत त्यांना कोणी हरवू शकत नाही. कुस्ती करा. एपा आबा स्वतः सांगतायत पाऊस काय येत नाही. आबाने पावसाला फोनच केलाय, अजिबात 2 तास यायचं नाही. मगाशी जाहीर केलं आबाने की पाऊस येणारच नाही आणि खरं होत असतं एखाद्या वेळेस. आबा बोलले तसं पाऊस आला नाही. अजून कुस्ती 2 तास चालली तरी कुस्ती सुटणार नाही. नोंद घ्या. या भारतीय परंपरेचं प्रतीक, भारतीय संस्कृतीचं प्रतीक म्हणजे कुस्ती आहे आणि कुस्ती खऱ्या अर्थानं डिगोळकरांना जपली. बोला शबास. जो आपली परंपरा जपतो त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल असतो आणि जो आपली परंपरा विसरतो त्याचा भविष्यकाळ अंधकारात्मक असतो. नोंद घ्या. कुस्ती करावी लागते पैलवान. चमत्कार झाला तर नमस्कार होत असतो. दोन्ही पोरं जीवाच्या आकांताने लढतात. घोट्यातनं पटकाला समीरनं आणि तो हल्ला बाळू बोडके पैलवान धुडकावतो. बाबळीचा बुडका कसा उभा राहतो तसा उभा राहतो. हो हो हो. असे चकवे बघायला भेटायला लागले. डिगोळकर तुम्ही फार भाग्यवान आहात. ही कुस्ती घ्यायची म्हणलं तर श्रीराम भाऊ वन साइड 50-50, 60-60 हजार रुपये द्यावे लागतात. तुम्ही काय जादू केलं आम्हाला माहित नाही, तुम्ही किती ठरवले हे देखील माहित नाही, पण तो योग आणण्याचं काम श्रीराम भाऊ बेडके वस्तादाला जात आहे. अशी देव माणसं या कुस्ती मैदानात तल्लीन झालेली आहे. वादळापूर्वीची शांतता. शबास. दोन्ही पैलवान समज देतायत. वसंत रसावस्तात स्वतः माती टाकतायत. या गावचे अनेक पैलवान तयार करायची जबाबदारी वसंत रसावस्तात यांच्या माध्यमातून होत आहे. दोन्ही पैलवानला सूरज ठवरे वस्तात समज दिलेली आहे. कुस्ती कशी दिली जाते, कशी दिली जात नाही. दम परतळलेला आहे. लई करंट दोन्ही पैलवानामध्ये अख्खा महाराष्ट्र हादरून सोडलाय. रोज यांची विजयाची घोडदौड चालू आहे. रोज ऐकायला भेटतं ह्यानी त्याला मारलं, त्यांनी त्याला मारलं. अशा 2 अनुभवसिद्ध पैलवानाची कुस्ती. हो हो. हात निष्ठायला लागलेत तरी कुस्ती चालवायच्या आधी रोटर आखाड्यावरती आलता. वसंत रसावस्तांनी त्याची दक्षता घेतली आणि आबांनी लगेच ट्रॅक्टर आखाड्यात आले की 100 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. दोन्ही पैलवानातला भारत शिंदे वस्ता आमचे मार्गदर्शक उमेश शिंदे पैलवानचे चुलते यांच्याकडून चालू कुस्तीला निकाली झाली तर आणि तर 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय. नोंद घ्या. शबास शबास. अटॅक अटॅक प्रति अटॅक. शबास शबास शबास. घर घर शबास. हो हो हो. शबास. घनचक्कर चालू झालं. थांबणे त्यांच्या रक्तात नाही आणि परत घोट्यातनं पट, परत दुहेरी पट काढलेला. ओहो काही घडू शकतंय. हे पाठ टाळ्या तरी करा की तुम्ही, टाळ्या करा. अतिशय तगडी कुस्ती आहे. हे डिगोळकराला शक्य झालंय. ह्याला म्हणायचं पैलवान. प्रतिस्पर्धक आखाड्यावरती तरी त्याची काळजी घेतली जाते. खेळाडूवरती ह्याला म्हणायचं. म्हणून मगापासून सांगत होतो आखाड्याच्या कडे गेलं की जोरात पुश करू नका. लोखंडी लक्कडकोटा आहे. बऱ्याच जणांनी ऐकलं, ज्यांनी ऐकलं नाही त्यांना देखील परत एकदा सांगतो.
ही लाल मातीत आपण राखताय एखाद्या पैलवानला विजवेल अशी ह्याच मैदानात नव्हे अनेक भविष्यात कुठेही कुस्ती करू नका विनंती आहे. सर्जेराव ठोरे असतात बोला. परत समोरासमोर हो बैठ्या तिथीत कुस्ती नव्हती, परत समोरासमोर कुस्तीला प्रारंभ. एक राष्ट्रीय खेळाडू आहेत, सर्व परिचित आहेत, अख्खा महाराष्ट्र नावाने ओळखतो. दुहेरी पट काढला होता बाळू बोडके पैलवान. परत संदीप निमोणकर कुस्ती निकाली झाली तर परत 1000 रुपयाचं बक्षीस लावलंय. भारत शिंदे होतांनी 500 रुपयाचं लावलंय, पण निकालीच होणार कुस्ती. तमाम प्रेक्षकांची कुस्ती चाहत्यांची इच्छा आहे की कुस्ती निकाली झाली पाहिजे. या पोराला आम्ही फक्त मोबाईल वरती बघितलंय म्हणत्या, आज प्रत्यक्ष बघायला भेटतात. ते काम श्रीराम बेडके वस्तादनी केलं. बोला वस्ताद. प्रभाकर तागड यांच्याकडून परत 500 निकाली झाली तर 2000 रुपये बक्षीस आतापर्यंत जाहीर झालंय. अजून कोण लावतंय का? तगडी कुस्ती महाराष्ट्रातली नंबर 1च्या जोडीतली पोर आखाड्यावरती लढतायत. उपविजेते पैलवानसाठी महादेव डॉक्टर ओराड एक आदर्श मैदान घेतायत. सिकंदर शेख सारखा पैलवान, देवा थप्पा सारखा पैलवान आणण्याचं काम केलं महादेव डॉक्टर साहेब. चालू कुस्तीला किती हो डॉक्टर साहेब? उपविजेत्याला 500. वा, विजयाचं कौतुक कुणी बी करतात म्हणत्या, पण एवढ्यावर टिकायचं सोपं नाही. महादेव ओराड डॉक्टर साहेब यांच्याकडून पराजित पैलवानला 500 रुपयाचं बक्षीस आहे. ही प्रथा राष्ट्रीय शाहू महाराजांनी जपली. विजयी आणि पराजय पैलवानला दोघांना बक्षीस देण्याची, आणि ती प्रथा महादेव ओराड डॉक्टर साहेब जपतायत. मोठं मैदान घेतात गावामध्ये, यशस्वी पार पडून दाखवतात. महाराष्ट्रातले पैलवान आणण्याचं काम ओराड डॉक्टर साहेब तिथं करतायत. आता कुस्ती करावी लागेल, कुस्ती सुटणार नाही असं वारंवार जाहीर केलेलं, त्यामुळे आपल्याला कुस्ती करावीच लागेल. बबूशा नाना किती वाजता सांगतायत. कुस्ती करा. दोन्ही पोरं हुशार आहेत, नोंद घ्या. हो 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 फार योगदान लाभलं. त्या देव माणसाचं आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होती. हो, परत कुस्तीला प्रारंभ. कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. मन का विश्वास रगों में साज भरता है, गिरकर चढ़ना चढ़कर गिरना ना करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. कोशिश करणारे दोन्ही पैलवान दीड तासाने लढायला लागलेले. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई थी सोचो, आणि परत दिला धडसानं समोरासमोर आकड्यावरती लढायला लागलेला. शाबास. हो हो डावपेच बघायला, आणि एकेरी पट काढला, पटात सूर मारला आणि पायगिस्सा मारण्याचा आटोकाट प्रयत्न समीर शेखचा. काही होऊ शकतंय. कुस्ती बघा, पापण्यात तेवढ्या मिटू नका, उद्या सवडीनं मिटा. आनंदाला वंचित राहा. ज्याला बीपी शुगर आहे ते आत्ताच मैदानाच्या बाहेर चला. शाबास. ओहो, त्यातनं किल्ली तोडून उठवून गेला. परत समोरासमोर कुस्ती, खेमी बांधण्याचा प्रयत्न. एप्पा बाळूभाऊ, पंचाला सांगून थांबा, विनंती आहे तुम्हाला, तसं करू नका. काही तुमच्या सूचना असेल तर आधी पंचाला सांगा.
अचानक तो अंगावर यायचा, तुम्ही परत म्हणायचं मी थांब म्हणलो होतो. पंचाला सांगून हे करा. तज्ञ पंच म्हणून लाभलेले सूरज भाऊ ठवरे असतात, एक राष्ट्रीय खेळाडू आहे. वादळापूर्वीची शांतता उद्याच्या फ्रंट पानावरती 5 मिनिटाचा टायमिंग, नाहीतर परत पॉइंटवर कुस्ती लागेल. नोंद घ्या. 5 मिनिट निकाली कुस्ती करा. नाही झाली तर जो पहिला गुण घेईल तो विजयी ठरणार आहे. नोंद घ्या. मंथन झालंय, घुसळण झालं आणि आर्क वरती आलेला आहे. शबास. थांबणे रक्तात नाही. समीर उड्या मारतच कुस्ती करतोय. बाळू बोडके समोरून चालून कुस्ती करण्यात माहीर आहे. परत कुस्तीला प्रारंभ. ओहो शबास. गर 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 आणि किल्ली तोडून निघून गेला. बाळू बोडके पैलवानच्या मगर मिठीतून निष्ठून गेलेला आहे. समीर शेख पैलवान. प्रभाकर तागर. चालू कुस्तीला परत 1000 रुपयाचं बक्षीस. डॉक्टर साहेबांनी देखील उपविजेत्या पैलवानला बक्षीस देण्याचा निर्णय. काय जपलं पाहिजे, काय जोपासलं पाहिजे, महादेव वरद डॉक्टर साहेबांकडनं शिकून घ्यावं. याची दानते का देवा, त्याचा विसर न व्हावा. कौन कहता इंसान हर दिन मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. असे डॉक्टर महादेव वरद साहेब. उपविजेत्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. 2 मिनिटाचा टायमिंग आणि ओहो घर 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 घर. हार मान्य दोघांच्या रक्तात नाही, दिल धाडसाने लढतात. दरम्यान कुस्ती कडेला. दोघांचं कौतुक पा. अशा पैलवानाचं कौतुक करावं. टाळ्या करा एकदा जोरदार. टाळ्या करा. शाबास. वादळापूर्वीची शांतता आहे. माती टाकलेले दोन्ही पोरं चिखल्या मारुती झाले. पण ही पोरं ह्यांच्या कुस्त्या कर्नाटक, विदर्भ, तिकडं हरियाणा, यूपी इकडे देखील या पैलवानाच्या कुस्त्या पडत्या. वस्तुस्थिती युट्यूबला सर्च करून बघा. अख्खा महाराष्ट्र हादरून सोडणारी दोन्ही पोरं आखाड्यावरती लढतायत. अख्ख प्रेक्षक आतुरतेने रिझल्टचं वाट बघताय. कुणी जागा सोडायला तयार नाही. हजारो प्रेक्षक तल्लीन झालाय. गोकुळभाऊ, जो पहिला गुण घेईल तो या मैदानातला विजेता ठरणार आहे. नंबर 1च्या कुस्तीतला. पत्रकार बंधू नोंद घ्या. लेखण्या सरसवा. तिकडं ज्ञानेश्वर हसवले सर युट्यूबच्या माध्यमातून 1 नंबरच्या कुस्तीचा रिझल्ट आपल्या कॅमेरामध्ये कैद करायला लागलेले आहे. असे एक सर्व परिचित महाराष्ट्राची कुस्ती वाढली पाहिजे यासाठी ज्ञानेश्वर आसोले सरांचा कायम प्रयत्न आहे. एक लाल मातीशी नातं निगडीत ठेवलं. या भागात नव्हे तर पुऱ्या हिंदुस्थानामध्ये भलदंड असं कुस्तीचं मैदान असलं की ज्ञानेश्वर आसोले सरांना आवर्जून आमंत्रण असतं. आणि तशा मैदानचं युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करण्याचं काम हसोले सर 92 देशामध्ये करताय. तुमचं देखील एक कुस्ती मैदान हार्दिक स्वागत करतंय. मी कुस्ती निवेदक मोहसिन अत्तार बोलतोय. बार्शी तालुक्यातलं खेडेगाव माझं कोरपळ. आई यमाई देवीच्या पावनभूमीमध्ये वसलेलं गाव. आमचं ग्रामदैवत म्हणजे आई यमाई देवी. एपा मल्ल सम्राट गोकुळभाऊ जाहीर करतायत. चड्डी धरून पॉइंट दिला जाणार नाही. चड्डी बिलकुल धरायची नाही आणि कडेला गेले तरी देखील पॉइंट दिला जाणार नाही. कुस्ती मध्येच करावी लागेल.
कुस्तीगीर परिधीच्या नियमानुसार पॉइंट दिला. शाबास. गुणासाठी धडपडायला लागलेल्या. कशी पोझिशन घेतोय बाळू बोडके पैलवान. शाबास. जो पहिला गुण घेईल तो विजय. बऱ्याच जणांचा भ्रम आहे की पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो. किती उदाहरणं सांगू. पैलवानाचं यशस्वीरित्या वाटचाल चालू आहे. काही घडू शकतंय. कुस्ती करा. जो पहिला गुण घेईल तो विजय असणारा. सर्व पैलवान वस्ताद कुस्ती शौकीन पुनश्च एकदा जाहीर करतोय. उद्या 17 तारखेला पाटोदा मुक्कामी भव्य दिव्यासह कुस्तीचं मैदान चालू. कुस्तीला मल्ल सम्राट केसरी किताबाचे मालक गोकुळ भाऊ आवरे स्वतः सांगतायत की 5 मिनिटाचा टायमिंग चालू कुस्तीला. नोंद घ्या. पाटोद्याची गाडी निघालेले छोटे पैलवान गाडीकर चला. सुमो गाडी निघालेली आहे. ज्यात त्या आलेले गाडीतले पैलवान ज्यात त्या गाडीतच जातील. नोंद घ्या. एपा 5 मिनिटाचा टायमिंग लावला. त्यातले 20-30 सेकंद भूतकाळात जमा झाले. 9 वाजून 10 मिनिटं झालेले. टायमिंग लावलेला आहे. गुण घेता आला पाहिजे. महाराष्ट्रभर तुमची ओळख. परत या मैदानात अजून कुस्ती घ्यावी तुमची या भागात. असं काहीतरी करून दाखवा. शाबास. अटॅक प्रति अटॅक चालू आहे. बाळूभाऊ तुम्हाला विनंती आहे मनानं थांबू नका. पंचाला सांगत जा तुम्ही. हो हो. भारत शिंदे वस्तादनी देखील या कुस्तीवरती 500 रुपयाचं बक्षीस लावलंय. पण निकाली झाली तर आणि तर जो पहिला गुण घेईल तो विजयी ठरणार. शाबास. अटॅक प्रति अटॅक डाव डावाची उकल उदन. एका गुणासाठी दोन्ही पोरं धडपडायला लागलेली आहे. 5 मिनिटाचा टायमिंग दिला. 1 मिनिट भूतकाळात जमा झालेला आहे. समय बड़ा बलवान होता है. समय के साथ चलना सीखो. समय किसी का गुलाम नहीं होता बेटा. वो तो चलता ही रहता है. कुछ करके दिखाए, कुछ बन के दिखाए. नाम भी कमाए दाम भी कमाए. दोनों एक साथ साथ कमाए. अपने घर का और वस्ताद का नाम रोशन करिए पहलवान. गुण घ्यावाच लागेल. समीर आणि बाळू चमत्कार करावा लागेल. तुमच्या दोघांचं कौतुक आहे पण काहीतरी करावंच लागेल. 2 मिनिटं संपले. हो पॉइंट घ्यावाच लागेल असे सांगताय गोविंद बेडके पैलवान. नोंद घ्या. आबा उठल्याशिवाय काही होणार नाही. हो सोनारांनीच कान टोचावं लागतंय. तसे आबांनी काहीतरी हालचाल केली की कुस्ती होते. एकेरी पट काढण्याचा प्रयत्न. बाळू बोडके पैलवान आक्रमकतेने लढतोय. पॉइंट घेतला तर आपल्याला इनाम दिला जाईल. आबाच्या हातात दोन्ही पैलवानाची पाकिट आहे. नाहीतर आबा ती पाकिट कुठं नंतर आबाकडे ते जमा होणार. पुढच्या वर्षी ते पाकिट निघणार. नोंद घ्या. प्रभाकर तागड युवा उद्योजक परत 500 रुपयाचं बक्षीस. पहिला 1000 जाहीर केलं. अजून 500चं जाहीर करतायत. योगेश भाऊ शिंदे यांच्याकडून परत 500. हो वस्तुस्थिती आहे. राहुल नानांची कुस्ती अशीच कुस्ती चालू असताना प्रतिस्पर्धेनं 8 पॉइंट घेतले होते. पण मलाही गुण घेता येतात ते राहुल नानांनी दाखवून दिलं. 16-8च्या फरकावर नानांनी विजय मिळवला. आणि या भारत देशाचा झेंडा 7 समुद्रापर्यंत तमाम भारतीयांची छाती अभिमानाने फुलून आली. राष्ट्रगीत गायलं गेलं. तिरंगा झेंडा उंच उंच गेला. आणि तुम्हाला 1 गुण घेता यावा लागतो. विनंती आहे तुम्हाला काहीतरी करा. 3-3 मिनिटाचे राऊंड आले. आता कुस्ती करावी लागेल. दोन्ही पैलवान
नानाची काराकिर्दी सांगावी तेवढी कमीचा. 2008 ला राष्ट्रकुल पुणे भारत कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पद, 2009 ला ज्युनियर आशियन कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पद, परत 2009 ला ज्युनियर वर्ल्ड कुस्ती स्पर्धेमध्ये अजिंक्य स्पर्धेमध्ये रौप्य पद, 2011 ला राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्य स्पर्धेमध्ये सुवर्ण पद, परत 2017 ला राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्य स्पर्धेमध्ये रौप्य पद, 2019च्या जागतिक रँकिंग मालिकेस कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्य पद, परत 2019च्या SR दोघो जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये मालिकेमध्ये सुवर्ण पद, असे अनेक पदके या भारत देशाच्या कीर्तिमोडामध्ये एक मानाचा तुरा DSP राहुल नाना आवरे साहेबांच्या माध्यमातून 1 मिनिटाचा टायमिंग बाकी आहे. एपा बरोबर 9:14 झाले. 1 मिनिटात काहीतरी करावं लागेल, नाहीतर मग जी पंच कमिटी निर्णय घेईल तो मान्य करा. आणि 2018चं राष्ट्रकुल सुवर्ण पदक सर्वांना मैदानी निर्णय आबा घेतात. कुस्तीचं मैदान संपलास जाहीर करतात. वसंत रसा असतात बोला. हनुमान महाराज की. कुस्तीचं मैदान संपलास जाहीर करतो. परत एकदा श्रीराम बेडके या कुस्ती मैदानाचे आयोजक सर्व ग्रामस्थांचं पुनश्च एकदा सहकार्य केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. श्रीराम बेडके वस्ताद यांच्याकडून दोन्ही पैलवानाला 500 रुपयाचं बक्षीस. हे कुस्तीचं मैदान संपलं असं जाहीर करतो. मी कुस्ती नियोजक मोहसिन अतार व आमचे सर ज्ञानेश्वर आसोले सर आमची रजा घेतो. एखादा शब्द चुकला असला तर पदरात घ्या आणि दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बजरंगबली.